ठीक है सर। हाँ रोल रोल झालं पटेल आज दुसरा मेळावा तुम्ही थोड्या वेळाने निघताय काय सांगा? विजयादशमीचा सगळ्या महाराष्ट्र आणि भारत सगळ्या बांधवांना पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक दर्शन घेणारे भक्त सगळ्या भक्तांना मंदिरातच भेटणार आहे. आता बोलता येईल मुबारक सांगता येत नाही. मंदिरातूनच पारंपरिक पूजेने पूजन फक्त करणार मग दसरा मेळाव्याला संबोधित करणार नाही तिथल्या लोकांना सांगता येत नाही. आताच उभं राहता येत नाही, सांगता येत नाही तिथे गेला. परंतु काय निर्णय घ्यायचे शेतकऱ्यांविषयीचे निर्णय शेतकऱ्या खूप अडचणी त्यांच्या न्यायासाठी जे निर्णय घ्यायचे ते मंदिरात बसूनच चर्चा करूनच पुढच्या शेतकऱ्यांसाठी लढा जाहीर करणार. तुमची तब्येत कमालीची घसरली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जाऊ नका म्हणून, तरी तुम्ही जाण्यावर आग्रह धरला. दर्शन घेऊन पारंपरिक पूजन बाकीचं करू मला काही म्हणून सांगताय चर्चा घराच्या मंदिरात बसून चर्चा लोकांबरोबर करणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढचं लढा त्यांना न्यायासाठी मात्र लढवून घोषणा करणार. मराठा खूप मोठा लढा शेतकऱ्यासाठी उभा करायची घोषणा करणार. मराठा आरक्षणावर तुम्ही बोलणार नाही. सगळी व्यवस्था करण्यात आली आहे आणि हजारो लोक सुद्धा जमले. शरीरात वेळ प्रसंगी भाऊ शक्य नाही. वेळ प्रसंगी शेतकऱ्याच्या न्यायासाठी मात्र मोठी घोषणा करणार आहेत राज्यातल्या मराठी शेतकऱ्यासाठी. त्रास वाढला. तुम्ही असं म्हटले होते की नव्या GR नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवेल. आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार आहेत की मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार आहेत? गडावरून समाजाचं बोलत नाही, पण ज्याचं मराठीच्या आरक्षणाचं नाही ते काय राहणार. जे निघाल्यामध्ये 70 वर्षाला मराठीचा पहिला मराठीतल्या आरक्षणाचा नाही, त्यात काही मला शंका नाही. घोषणा केली काय न केली का योग्य साहेबांनी पण पाठीमागचं 2-4 दिवसात सांगितलं ज्याप्रमाणे मराठी आरक्षणासाठी आणखीन गावदेवळचं समीकरण आलं या गोष्टीने आलं थोडं वेळ घ्या. त्याच्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही. आणि आम्ही लढा खंबीर मराठवाड्यातल्या मराठी पश्चिम महाराष्ट्राला आरक्षण पण लागणार. पण आज तुम्ही जो शेतकऱ्यांचा लढा म्हणताय स्वरूप काय असणार आहे? म्हणजे आता लगेच काही तुम्ही उपोषण वगैरे करून जे नुकसान भरपाई त्याच्या स्वरूपाची मागणी करणार आहेत का काही मोठा दीर्घकालीन लढा असणार? आतापर्यंत शेतकऱ्यासाठी अशा घोषणा झाल्या नसतात आणि असा लढाई झाला नसत आणि असा न्याय पण मिळाला नसत. तिन्ही विषय असा लढा उभा राहिला नसत, असा पण घोषणा पण केला नसत आणि मग शेतकऱ्याला असा न्याय पण करून दिला नसत. एवढे मोठी घोषणा होणार. धन्यवाद. थँक्यू.